सावधान. कन्या राशीच्या जातकांनो, येत्या 9 मे पासून ते मे 16 पर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. एकीकडे 9 तारखेची ती भयानक कालाष्टमी आणि दुसरीकडे मे 16ची ती काळवंडलेली अमावस्या. हा केवळ ग्रहांचा खेळ नाही, तर कन्या राशीच्या नशिबात लिहिलं गेलेलं एक असं रहस्य आहे जे गेल्या 72 वर्षात कधीही घडलं नव्हतं. तुमच्याच घरात तुमचं नशीब कोणीतरी बांधून ठेवलंय का, की तुमच्या कष्टाचं फळ दुसरं कोणीतरी चोरून नेतंय? जर तुम्ही या 8 दिवसांत ही एक छोटीशी चूक केली, तर तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग कायमचे बंद होऊ शकतात हे विसरू नका. पण घाबरू नका, कारण जिथे अंधार असतो तिथेच प्रकाशाचा किरणही लपलेला असतो. कन्या राशीच्या जातकांसाठी या 8 दिवसांच्या संघर्षामागे साक्षात कुबेराच्या खजिन्याची गुरुकिल्ली दडलेली आहे. तुमच्या कुंडलीत बुध आणि राहूची जी भयानक युती होताना दिसतेय, ती तुम्हाला सुरुवातीला मानसिक त्रासात टाकेल, तुमच्या कामात अडथळे आणेल आणि कदाचित तुम्हाला रडवेल सुद्धा. पण लक्षात ठेवा, हे संकेत आहेत तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपण्याचे. याच काळात निसर्ग तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवणार आहे ज्याकडे सामान्य लोक दुर्लक्ष करतात, पण कन्या राशीसाठी ते राजयोग सुरू होण्याचे शुभ संकेत ठरणार आहेत. नक्की काय घडणार आहे मे 16च्या त्या अमावस्येला? तुमच्या आयुष्यात मृत्यूघंटा वाजणार की सोन्याचे दिवस येणार? हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या भविष्यासाठी एक सुरक्षा कवच आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाहीये, तर हा भाग शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओमध्ये लपलेलं गुपित उघड होताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचं खरं ध्येय गवसेल. तयार रहा कन्या राशीच्या जातकांनो, कारण जे सत्य तुम्ही आता जाणून घेणार आहात ते तुमची झोप उडवण्यासाठी नाही, तर तुमचं नशीब जागवण्यासाठी आहे. कन्या राशीच्या जातकांनो, 9 मेच्या त्या काळरात्रीपासून तुमच्या आयुष्यात एका अशा चक्रव्यूहाची सुरुवात होत आहे ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नसेल. कन्या राशी मुळातच अतिशय बुद्धिमान आणि चोखंदळ मानली जाते, पण या 8 दिवसात तुमची हीच बुद्धी तुम्हाला संभ्रमात टाकू शकते. तुमच्या राशीवर बुधाची वक्रदृष्टी पडल्यामुळे तुमच्या घरात अचानक अशांतता निर्माण होईल आणि विनाकारण तुमच्यावर खोटे आळ येण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी जर तुम्हाला अचानक दचकून जाग येत असेल किंवा कोणाचे तरी अस्तित्व आसपास जाणवत असेल तर सावध व्हा, कारण हा संकेत आहे की तुमच्या प्रगतीला कुणाची तरी वाईट नजर लागली आहे. मित्रांनो, या 8 दिवसात कन्या राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात असे काही बदल होतील जे तुम्हाला सुरुवातीला विनाशाकडे नेणारे वाटतील. तुमचे अत्यंत जवळचे मित्रच तुमच्या विरोधात कारस्थान रचू शकतात, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान निश्चितच आहे. जर तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला काही विचित्र वस्तू पडलेल्या दिसल्या किंवा अचानक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडू लागल्या, तर समजून जा की शत्रूने तुमची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे, कारण अमावस्या जवळ येत आहे. ही वेळ केवळ कष्टाची नाही, तर स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या संरक्षणासाठी अत्यंत सावध राहण्याची आहे, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. कन्या राशीच्या जातकांनो, पण घाबरू नका, कारण या भयावह सुरुवातीमागेच तुमच्या यशाचे रहस्य दडलेले. ग्रहाच्या या तांडव तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि खोट्या लोकांना उघडे पाडण्यासाठी येत आहे. जोपर्यंत कचरा जळून खाक होत नाही तोपर्यंत सोन्याला झळाळी येत नसते. तुमचीच अवस्था सध्या तशीच आहे. हा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आलाय. या संकटातून सुखरूप बाहेर कसे पडायचे आणि ग्रहाच्या या प्रकोपाला आशीर्वादात कसे बदलायचे हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पहा, कारण पुढे मी जे काही तुम्हाला सांगणार आहे त्यावर एक गुप्त उपाय देखील सांगणार आहे जो तुमचं नशीब पालटू शकतो. कन्या राशीच्या जातकांनो, 13 मेची अपराळ एकादशी आणि 14 मेचा प्रदोष काळ तुमच्या राशीसाठी कर्माचा आरसा ठरणार आहे. या काळात तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि राहूची जी युती होत आहे ती तुम्हाला सुरुवातीला विनाकारण धावपळ करायला लावेल. तुमचे कामे शेवटच्या क्षणी अडकल्यासारखी वाटतील, पण हाच तो क्षण आहे जिथे तुमची बुद्धिमत्ता चमकणार आहे. ग्रहाची ही गुंतागुंत प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील जुने प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झाली आहे. जर तुम्ही या काळात शांत राहिला तर तुम्हाला व्यवसायात आणि नोकरीत अशा काही संधी मिळतील ज्याकडे इतरांचे लक्षही गेले नसेल. कन्या राशीच्या जातकांनो, या ग्रहयोगामुळे तुमच्या कुंडलीतील शत्रुस्थान सध्या प्रबळ होत असले तरी मंगळाची शुभ दृष्टी तुम्हाला एक वेगळा शक्ती प्रदान करणार आहे. तुमचे शत्रू तुमच्या विरोधात कितीही मोठी जाळी विणत असले तरी ते स्वतःच त्यात अडकतील. कन्या राशीच्या स्त्रियांसाठी सुद्धा या 8 दिवसाचा काळ म्हणजे विशेषतः महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या अंतर्ज्ञानामुळे तुम्ही येणारे मोठे संकट आधीच ओळखू शकाल. जर तुम्हाला अचानक वाटलं की आज हे काम करू नये, तर आपल्या मनाचं ऐका, कारण तुमचे ग्रह तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधत आहेत. कन्या राशीच्या जातकांनो, मित्रांनो,
एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी सुद्धा या आठवड्यात होणार आहे की ग्रहयोगाचा हा प्रवास 16 मेच्या अमावस्याकडे जात असताना तुमच्यासाठी राजयोगाची पायाभरणी होणार आहे. या 8 दिवसाच्या संघर्षातून तावून सलाखून निघाल्यावर तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येण्याचे संकेत सुद्धा दिसत आहेत. येणारा काळ तुम्हाला केवळ पैसाच नाही तर समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. ग्रहाचे हे तांडव संपल्यानंतर जो प्रकाश पडेल तो तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार कायमचा मिटून टाकेल. नक्की काय घडणार आहे अमावस्येच्या त्या रात्री हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत देखील पहा मित्रांनो, कारण कन्या राशीच्या जातकांनो 7 ते 8 दिवसाच्या या काळात हे ब्रह्मांड तुमच्याशी एका गुप्त भाषेत संवाद साधत आहे. कन्या राशी मुळातच बारकावे टिपण्यात माहीर असते, त्यामुळे तुम्हाला जे 2 संकेत लवकर जाणवतील त्यातला पहिला संकेत म्हणजे मांजरीचे भांडण दिसणे. सामान्यतः लोक त्याला अपशकुन मानून घाबरतात, पण कन्या राशीसाठी या विशिष्ट काळात हे दिसणे म्हणजे एक मोक्ष आहे. याचा अर्थ असा की तुमच्या प्रगतीत बाधा टाकणारी नजर किंवा तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आता भांडून बाहेर पडत आहे. जर तुम्हाला घराबाहेर पडताना मांजरीचे भांडण दिसले तर समजा की तुमच्या मार्गातील काटा दूर झालाय आणि आता तुमचे रखडलेले काम सुद्धा मार्गी लागतील. त्यासोबतच या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांनो दुसरा व अत्यंत शक्तिशाली संकेत म्हणजे घुबडाचे दर्शन होणे किंवा त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येणे. कन्या राशीच्या जातकांसाठी घुबड दिसणे साक्षात एक राजयोग सुरू होण्याचे लक्षण असतं. घुबड हे रात्रीच्या अंधारात पाहू शकणारे लक्ष्मीचं वाहन असतात. याचा अर्थ असा की ज्या समस्येमुळे तुम्हाला भविष्यात मार्ग दिसत नव्हता न- तिथे आता तुम्हाला स्पष्टता मिळेल. घुबडाचा आवाज ऐकू येणे सुद्धा हा संकेत आहे की तुम्हाला अचानक कुठून तरी गुप्त धन लाभ होऊ शकतो. तुमच्या कष्टाचे फळ व्याजासकट तुम्हाला मिळू शकतं. हा संकेत मिळाला समजून जा की तुमच्या कठीण काळात साक्षात लक्ष्मी माता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, या 2 संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, म्हणजे तुमच्या नशिबाला पाठ फिरवण्यासारखं होईल. जेव्हा मांजर भांडून शांत होते तेव्हा तुमच्या घरात अफाट सुख शांती नांदेल. जेव्हा घुबड दर्शन देईल तेव्हा तुमच्या दारिद्र्याचा नाश होईल आणि तुम्ही समृद्धीचे द्वार उघडाल. हे संकेत मिळताच मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करा आणि म्हणा, माझा चांगला काळ सुरू झालाय. हे संकेत केवळ योगायोग नसून तुमच्या भाग्योदयाची नांदी आहे. पण 16 मेच्या त्या काळवंडलेल्या अमावस्याला नक्की काय करायचंय? कोणत्या एका गोष्टीमुळे हा राजयोग कायमचा तुमच्या पदरात पडेल? मित्रांनो, हे आपण बघूया की कन्या राशीच्या जातकांनो, आता आपण या वळणावर आलो जिथे सर्वात मोठा थरा दडलेला आहे, ती म्हणजे 16 मेची ती काळवंडलेली अमावस्या. कन्या राशीसाठी ही अमावस्या इतर राशीपेक्षा वेगळी आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध या रात्री ग्रहाच्या एका अंशावर असेल. तेथे नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात. या रात्री जर तुम्हाला विनाकारण अस्वस्थ वाटलं, डोकेदुखी जाणवली किंवा मनामध्ये भीतीचे विचार आले तर घाबरू नका, कारण हा केवळ तुमच्या कुंडलीतील चंद्राचा खेळ आहे. या रात्री कन्या राशीच्या लोकांनी एक गोष्ट कटाक्षाने पाळायची, ती म्हणजे वादविवाद टाळणे. या रात्री झालेलं छोटंसं भांडण सुद्धा तुमच्या भविष्यातील मोठ्या नुकसानीचं कारण ठरू शकतं. कन्या राशीच्या जातकांनो, 16 मेच्या त्या रात्री निसर्ग हे ब्रह्मांड तुम्हाला शुद्ध करत असतं. कन्या राशी स्वच्छतेची आणि शिस्तीची आवड असणारी रास आहे, त्यामुळे या रात्री तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात पूर्णपणे स्वच्छता ठेवावी. या अमावस्येच्या रात्री चुकू नये घराबाहेरच्या पांढऱ्या वस्तू किंवा दूध उघड्यावर ठेवू नये. असं म्हटलं जातं की ही रात्र कन्या राशीच्या जातकांच्या ऊर्जेचा प्रभाव खूप वाढलेला असतो या रात्री, अमावस्येच्या रात्री, आणि हीच ऊर्जा एका अदृश्य शक्तीला आकर्षित सुद्धा करू शकते. त्यामुळे या रात्री स्वतःच्या संरक्षणासाठी घराच्या उंबरठ्यावर मिठाचं पाणी शिंपडावं, जेणेकरून कोणतीही वाईट नजर तुमच्या उंबरठ्याच्या आत पाऊल ठेवू शकणार नाही. कन्या राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या रात्री एक अत्यंत गुप्त अशी घटना सुद्धा घडेल. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात म्हणजे शेवटच्या क्षणी मित्रांनो, तुमच्या राशीवर शनीची एक अशी विशेष दृष्टी सुद्धा पडणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे जाळून खाक करेल. ही अमावस्या तुमच्यासाठी विनाशाची नाही तर तुमच्या कष्टाच्या फळावर बसलेली धूळ झटकण्यासाठी रात्र आहे. या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात जे काही घडेल ते कल्पनेपलीकडचं असेल. पण हा राजयोग, ही समृद्धी कायमची आपल्याकडे टिकून ठेवण्यासाठी कोणती पूजा करायची आणि कोणता महामंत्र आहे जो तुमचं नशीब जागवेल, हे आपण आता बघणारच आहोत. जसं की कन्या राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या महागुपित उपायाची, जो तुमच्या आयुष्यातील या 8 दिवसाच्या संघर्षाला राजयोगात रूपांतर करेल. 16 मेच्या अमावस्येच्या रात्री जेव्हा संपूर्ण जग निद्रिस्त असेल तेव्हा तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली उपाय करायचा आहे. एका तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात थोडे हिरवे मूग टाकावे आणि आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून ओम बुधाय नमः या मंत्राचा 121 वेळा जप करावा.
हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला अर्पण करावे. हा उपाय तुमच्या बुद्धीवरील आणि नशिबावरील सर्व नकारात्मकतेचे सावट कायमचे दूर करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वर्षाव सुद्धा करेल. कन्या राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, हे ग्रहतारे केवळ मार्ग दाखवतात, पण त्यावर चालण्याची व स्वतःचं रक्षण करण्याची ताकद ही तुमच्या श्रद्धेत असते. त्यामुळे या 9 ते 16 मेच्या दरम्यान तुम्ही जे काही अनुभवाल ते तुमच्या नवीन जन्माची पूर्वतयारी असेल. आता कन्या राशीच्या जातकांना घाबरण्याची गरज नाही, कारण तुमच्या राशीवर साक्षात ईश्वराचे कवच तयार झाले आहे. जे कडू अनुभव आले होते ते संपत आलेत. आता केवळ यशाची गोड फळे तुम्ही शेवटच्या प्रहारात, शेवटच्या दिवशी चाखण्याची सुरुवात कराल. तुमचा आत्मविश्वास ही तुमची खरी शक्ती आहे. त्यामुळे डगमगू नका, कारण आता काळ तुमच्या बाजूने उभा राहणार आहे. तर भक्तांनो, कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांच्या कुलदेवतेचा वरदहस्त सदैव राहावो, हीच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. जर तुमच्या कुलदेवतेवर अढळ श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये माझ्या कुलदेवाची कृपा माझ्यावर आहे असे वाक्य नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटने व श्रद्धेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. हा इशारा तुमच्या कन्या राशीच्या आप्तष्टेपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर देखील करा. नशिबाचे असेच गुपित व रहस्यमय संकेत वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबायला विसरू नका. तुमचं रक्षण हो, तुमचं भविष्य उज्ज्वल असो. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक भविष्यवाणीमध्ये. जोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय कुलदेवता माता.